पहाटे 5ला अलार्म वाजला आणि मी उठले. दारं खिडक्या लॉक वगैरे सगळं काढलं. बघते तर आणखीन बाहेर अंधार होता. लगेच मी स्वतःचं माझं आवरलं आणि एक्सरसाइजचा जो माझा ड्रेस आहे तो मी घालून तयार झाले. शूजही घातलं, मॅट आणून टाकली आणि पोरं आतल्या रूममध्ये झोपलेत. मी बाहेर हॉलमध्ये आले आणि आमचा मॉर्निंग कॉल असतो ते चालू केला. 5:45ला एक्सरसाइज चालू होते आणि एक्सरसाइजला मी सुरुवात केली. छान अशी खूप दिवसानंतर एक्सरसाइज केली. मला माहिती आहे की आज दिवसभर माझं अंग दुखणार आहे, पण सुरुवात तर मी केली आहे. आणि इतका घाम आला ना, खूप दिवसानंतर केल्यानंतर असं वाटत होतं कुठे चक्कर येते का काय. आणि समर्थ उठून आला. सम्राट तर याच्या अगोदर उठला होता आणि त्याच्या पोटामध्ये कसं दुखतंय बघा, दादाला मी लाड करताना. अच्छा, दोघालाही थोडासा लाड केल्यानंतर पटकन मी आंघोळीला गेले, कारण मी पाणी अगोदरच गॅसवरती तापायला ठेवलं होतं. आणि पाणी तापेपर्यंतच त्यांच्यासोबत मस्त असं थोडासा 5 मिनिट टाईमपास केला आणि आता आंघोळ करून आले चपात्या बनवायला. समर्थ सम्राटने खालून फुलं घेऊन आले आणि समर्थ ही पारसा आहे आणि जय बाप्पा ही आणखीन आंघोळ केलेली नाही आणि इथं फुलं अर्पण चालू आहे. पप्पाने गावाकडून आंबे आणलेले होते आणि पोरांना इतकं खावंसं वाटत होतं, पण मला भीती की आंब्यामध्ये आता आळ्या असतात ह्या दिवसामध्ये. आणि हे आंब्याचं एक झाड आहे आमचं, सगळ्यात शेवटी लागलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आंबा हा खायला आला आहे. पण जास्त पिकलेले आहेत, खरंच घाणमध्ये झालेली आहे. पण आता इथं मी चांगले जे पाडाचे एकदम निब्बर आहेत, आतून थोडंसंच पिवळं आहे आणि चवही चेंज झाले, म्हणजे गोडसर लागतात असेच मी आंबे इथं काढून देते. सम्राटचं काही तेवढं नाही, पण समर्थचं असतं मग मी आंबे दे. रात्री मागत होता, मी दिलं नव्हतं त्याला. आज मी सकाळी देते असं प्रॉमिस केलं होतं आणि मी त्याला दिलं. ह्या लाडाच्या कुकडूचं तर वेगळंच काहीतरी चालू असते. आणि मला इथं जेवायला दे असं म्हणत होता, चप्पा दे आणि योंश दे. त्याची लोणच्याला तो ना योंश म्हणतं आणि त्याला छान अशी चपाती घास करून लोणचं दिलेलं आहे आणि समर्थाला आंबा दिलेला आहे. आणि बघा मस्त असं इथं बसून हातानं जेवण करतोय आणि तुम्हाला दाखवतोय की मी काय खातो. आणि दोघाचाही छान नाश्ता झाल्यानंतर आता मी त्यांना बस स्टॉपला सोडायला चालले. आमच्या सिटीमध्ये पूर्ण गेले 6 महिन्यापासून काम चालू आहे, तर ही 3ऱ्या वेळेस रोड फोडलेला आहे. आणि कसं बसं मी पोरांना घेऊन गेली आणि मी कधीच बस जाऊ देत